गिरगाव आणि दादरमध्ये रात्री लागले राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे एकत्रित फोटो असलेले बॅनरवरून दोघांनाही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि मित्रपक्ष महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। अमरावतीत बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन आजचा 5वा दिवस। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीकरता बच्चू कडू आपल्या मागण्यांवर ठाम। संजय शिरसाट यांनी पदाचा गैरवापर करून 30 कोटींची जमीन 1,10,00,000ला घेतली, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप, तर शिरसाट यांचं जलील यांना प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूर म्हणजे मुलांच्या कॉम्प्युटरवरचा गेम, तर भारतानं पूर्वीच कल्पना दिल्यानं पाकनं माणसं हटवली, काँग्रेस नेते नाना पटोले यांचं वादग्रस्त वक्तव्य। मराठा समाजाला हायकोर्टाचा मोठा दिलासा, आरक्षणाला स्थगिती न दिल्यानं गेल्या वर्षीप्रमाणेच शैक्षणिक प्रवेश सुरू राहणार, पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला। निवृत्त शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांकरता आनंदाची बातमी, निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं भरती, 65 वर्षापर्यंत करता येणार काम। तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणं, पुजाऱ्यांना भोवलं, थुंकणाऱ्या 8 पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानाची भिंत कोसळून 2 महिलांचा जागीच मृत्यू, तर 5 जण जखमी, वादळामुळे भिंत कोसळल्याची चर्चा, तर शहरात झाड कोसळून एक महिला जखमी झाल्याची माहिती। दिव्यातील बेडेकरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याचा एका मराठी तरुणावर चाकू हल्ला, टेम्पो बाहेर काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून हल्ला, तरुण गंभीर जखमी। राज्यात पुढील 3 दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज।